तर आता मी नाही का मेहंदी काढणार आहे आणि 2 दिवस लेफ्ट आहेत, फक्त 2 दिवस बाकी आहेत. त्याच्यामुळे नाही का आजच मेहंदी काढणार आहे मी. त्याच्यामुळे चांगला कलर येईल मेहंदीचा. मेहंदीची पण आणले क्लिप न सांगितले तुम्ही, आणलेले आहेत ना, दाखव ना तू. पण आज जेवण राहिलेलं होतं. आणि मेहंदी बघा कशी काढायची, तू डिझाईन वगैरे हे केलंय ना. 2 लेडीज आलेले, पटकन मी आहे ना मेहंदी काढणं. हो. आता या अर्धवट जेवण सोडून नाही का मेहंदी काढायला बसणार आहे. हे काही चपाती भाकरी बनवून ठेवल्या, पण भाजी आता मम्मी तडका देणार आहे. मम्मी तडका देणार आहे आणि भाजी आणि भाकरी झालीत माझ्या. भाजी राहिली तर मला ते माहिती आहे 10चा टाइम सांगितलेला, मग 9:30 वाजता झालेले. म्हणजे ते हिंदी बोलतात, मुस्लिम आहे की नाही. आता मायरा मस्त मेहंदी काढणार आहे आणि फॅन आवाज नाही. हा, आणि जेवण सुद्धा केलेलं नाहीये, कारण की प्रोग्रामची एवढी हे घाई आहे तिला. तर नाही का, आता मेहंदीचे कोण वगैरे सर्व आणलेले आहेत आपण. तर आता फक्त मेहंदी कितना घंटा लागेल. 2 लेडीज आहे आणि मेहंदी काढायसाठी आले. आपण ले रहा हाँ, कितना घंटा लागेल बोले. 1 घंटा. आता 1 तास मॅडम एकदम बिझी असणार आहे. 1 तासानंतरच आपण भेटू. कशी मेहंदी काढायची तू सांगितलं ना तुम्ही व्यवस्थित. घ्या ना आता स्टार्टिंग पासून मेहंदी कशी काढणार आहे. दाखव हात. आता तर खालीच आहे माझ्या हात. आता हिचे हात पूर्ण खाली आहेत. मागे काय सांगितलंय ना तू त्यांना. सांगितलेलं आहे, पण त्याची पण आयडिया असते ना की बेबी शॉवरचे फोटो असले त्याच्याविषयी, ते पण काढून. हा, हे छान आहे. अर्धी झालेली आहे आणि फास्ट पण आहे एकदम. हे काय काय काढले. हे नाही बेबीचे ड्रेस. हे लेडीज आणि बॉय. हा किट्टू आहे आणि त्याची बहीण येणार आहे ना. छान आहे आणि फास्ट पण आहे एकदम. तर आता माहितीये का माझे 2 हँड झाले आणि बॅक साइड राहिलेली. हँड नाही आवाज येत ना. बॅक साइड राहिली अजून. मग तो बापरे, 1 तास झाला ना. काढायची मम्मीची काढायला लावली मी. आणि मम्मी पण मेहंदी काढते इथं. मम्मीची पण अर्धी झालेली आहे. आजीची शॉर्टकट मध्ये. आजीला पाहिजे, बाबाला पण पाहिजे. बाबा झोपलेले पण पप्पाने काढायची वाटते. परत थोडी मेहंदी काढतात. थोडस काढायचं म्हटलं की किट्टू काढणारच नाही. हा, ते पण नाही बोलतोय पहिले. असं आहे का. हा, तुमचं शिकलाय तो. आणि कशी काढली मेहंदी मला तुम्ही सांगा, कॉमेंट्स मध्ये पण सांगा. आणि तुम्हाला जर अशी मेहंदी काढायची असेल तर मी नंबर देईन खाली. आणि आयडी पण मेन्शन कर त्यांची. आयडी पण मेन्शन करेल. हे बघ किती छान मेहंदी काढलेली. पूर्ण ऑल ओव्हर मुंबईमध्ये यांची सर्व्हिस आहे. आणि मेहंदी पण घरी त्याच बनवतात. खूप छान कलर येणार आहे मेहंदीला. आणि लवकर काढलेली मेहंदी पटकन. कलर येईल का नाही ते आपण नंतर बघू. आला पाहिजे कलर, मी तुला सांगतोय. क्लास पण आहे त्यांच्याकडे, मेहंदीचे क्लास पण घेतात त्या. हा का. बोईसर मध्ये आयडी इकडे खाली मेन्शन केलेली आहे. जर कोणाला सर्व्हिस पाहिजे असेल, ऑल ओव्हर मुंबई सर्व्हिस आहे. कोणाला सर्व्हिस पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आयडीला मेसेज सुद्धा करा. आणि लवकर लवकर मेहंदी काढतात त्या. फास्ट मेहंदी काढलेली आहे. आणि टायमिंग किती झालं बघा, 12 वाजले. स्वतः हे जेवून बसलेत. काळजी नाही माझी जेवली का नाही. तर बाळ लात मारते पोटामध्ये, पण गरज नाही. उपाशी पण तुम्हाला जेवायची काय गरज होती माझ्या अगोदर. मी काय बोलतोय, 12 वाजेपर्यंत मला एवढी भूक लागली होती ना, तर हे जेवण करून काढायची गोष्ट आहे. हो, पण त्या लेडीज नाही थांबू शकत ना. मग पटकन जेवण करून घ्यायचे होते. 2 घास लगेच हे करायचं होतं. जेवण तरी पण फास्ट केलं असतं ना. एक चपाती तरी खाल्ली. एक दिवस पण नाही भूक राहू शकत. राहू शकतो, पण भूक लागली होती मला. मी जेवण करून घेतलं. पण तू मेहंदी काढायच्या अगोदर जेवली पाहिजे होती असं मला वाटतं. चला जा, नंतर तुम्ही जेवू. कार्यक्रमाला भेटू. मम्मीची पण मेहंदी काढून झालेलं आहे. थोडी शॉर्टकट मध्ये काढली, पटकन पटापट. चांगली काढली, पण भारी काढली. म्हटलं बस झाले मला शॉर्ट. लय भारी काढली. ओके किट्टू दादा. आणि हिच्या शक्तीचा गलत इस्तेमाल करते का आता. शक्ती पॉवर. आता तू मेहंदी काढलेली ना. हे बघी छान मेहंदी काढली बा. आई बाबा तुमचं पण काढलं. इकडं बाबा, इकडं आई. समजलं का. आई बाबा मग तुम्ही नाही पाहिली. मम्मी बसून हे बाई आणि पण मॉम डॅड काढलेले. तू तरी मराठी मध्ये काढलेले. आई बाबा यान पडलेलं. आई बाबा आई बाबा पण आहे याच्याकडे पण. कोमल तू सगळंच विशाल किट्टू, सगळ्यांचे नाव आहेत. आणि मी किट्टूचा युनिफॉर्म पण काढलेला आहे. आमच्या गर्लचा पण काढलेला आहे. गर्लचा युनिफॉर्म आणि बॉयजचा युनिफॉर्म. हा किट्टूचा युनिफॉर्म आहे. किट्टूची छोटी जेव्हा छोटा जाणतो त्याची बॉटल आहे.
दाखव मी पण निप्पल वाली ही असं छोटी सरळ हात कर ना. छान मेहंदी एकदम लय थांब भारी एकच काढली. स्टेबल ठेव. पाठीमागून पण बघा. हाताला असं याच्यासारखं होतंय मला कशासारखं? असं वाढल्यासारखं काहीतरी हजू येते एकदम भारी काढली पण जेवण चला आता झालं. झोपायचा टाइम आहे. जेवण राहिलंय तुझं अरे वाजलाय बापरे, एक. पाय आता झोपायचं time आहे पूर्ण म्हणते. पूर्ण विसरले मी उपाशी माझ्या पोटामध्ये किती दुखू राहिले. जेवण कर ना भूक मग. लागली मला लेवलची. कर मग. बापरे आता मी कशी जेवणार आहे. ये समस्या है रे क्या बोलने का. मग मी जेव्हा जेवायला बसले असते लेडीज तर बसले असते ना आपल्याला बिचारे तेल पण चला. घ्यावं लागलं असतं 1 वाजता सगळेजण जागे आहेत तिच्या मेहंदीमुळे फक्त. बाकी यांच्या काय नाही. मेहंदीमुळे यांच्या हे किट्टू मम्मी मम्मी त्याने पण आणि मेहंदी काढलेली. हा चला. आता तो- आता मला भाजी गरम करावं लागते. इथं भाजी गरम करतोय मी. सगळ्यांनी मेहंदी काढली तर मला काम करावं लागतं इथं. कधीपासून उपाशी आहे आणि आता मी आणलेली तिला मस्त भाजी. याची कशाची काय आहे? एक हात झालते ना मी एक हात हा उठा उठा जेवण करून घ्या. आता बाळाला भूक लागली असं. उठा तवा स्लेस लाता मारत होतं बाळ. उठा उठा. आता तर मला वाटतं त्याची भूक मोड झाली. त्याची भूक नाही मोडत. उठ 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 लवकर. मी जेवण वाढू आणलेलं मस्त चपाती आणलेली. आता हिला खाऊ घालतो मस्त आणि मग हात धुवून आले झोपून घेऊ. हात धुवून आलो मस्त आहे. आता ओल्लेच आहे अजून. चांगले. हा ओल्ले ते बघा. आता हे किट्ट्याचं नाही काय हे लागलेलं आहे मेहंदी. तुम्ही जेवले ते बघा मी तर कधीपासून जेवलेलं आहे. किट्ट्याला मेहंदी काढली ना ते लागलेले. चल तुम्हाला नाही काढायची मेहंदी. उठ उठ ना लवकर. पुढे मी तुमच्या हातात मेहंदी काढते. हा ठीक आहे उठ. कसं तुमच्यासारखे घास नाही बरं छोट छोट. ए बघा माझे घास थोडे मोठे मोठेच असणार आहे. बाबा गिळायला टाइम लागेल मला. लवकर गिळायचं. नाही नाही पीस नाही लागेल. पहिल्यांदा खाऊ घालतोय बरं का मी. पोटभर म्हणजे एक घास खाऊ घातलेला आहे असं लग्नात लग्नात किंवा काही हे आमच्या करताना. लग्नामध्ये बरं. हे माहिती आहे हे चांगलं नाही शिजलं त्याच्यामुळे तुला देत नाही. आणि तू ती खाऊ घाला मला. दूध नाही खाऊ. शुद्ध तरी पण कांद्याचं पण थोडस खावा कांदा. कांदा पण खाऊ घालायचा हिला. सगळंच खाऊ घालावं लागतं आज. पहिला कांदा. बघितलं कसे दिवस आले ते माझ्यावर. चांगले दिवस आहे म्हणा. बायकोला खाऊ घालणं थोडी मजाच वेगळी कधीतरी आहे. पोट भरजेव घालायचं. मजाच वेगळी आहे. कांदा पण देतोय बघा. ए काय कांदा पण असं नसतं. जेवढा घास पण खात आहे. हे बघा 2च घासात अर्धी चपातीच्या वरती संपलेली. आपल्या असेच घासात. तेच तर तुम्ही एवढं लवकर कसं जेवता. मग आता कांदा द्या. आता द्यायचा. थांबा मी 2 घास तोंडातच आहे. काय ना पटापट गिळ ना. पण किती पण काय म्हणा स्वतःच्या हाताने जेवलं ना तर जेवण म्हणजे पोटभर वाटतं. तुला वाटन का आता माझ्या हाताने आता खाल्लं? तुम्ही एवढा मोठाले घास असं डोले हिचं पोटच भरण पण आता. ते जाऊ दे तुम्ही असे कोणता की कधी खाऊ घालून झोपू घालू आता मी असं नाही, वाटत नाही, असेल माझं तुम्हाला. जेवणच असं आहे. म्हणजे 1-2 आपण समजा असं- माझे नाही का 2 घासात एक चपातीच फिनिश होऊन जाते. समजा की तिच्या हाताने जेवते असं. बोलणं कमी कर. जेवताना बोलत नसते. थोडा घास आहे बाबा. धर. मग इकडं कर ना हात तिकडं काय दाखवते. हे दुसरा कांदा आता. लय अशी आणि स्वतःच्या हाताने घाया कारा कर तोड ती कांदे. हम्म. मग करून जर कोणी हसबंड लोक बघत असतील तर तुमच्या नशिबात हा दिवस असा दिवस आलेला आहे का? तुमचं लग्न झालं असेल तेव्हा नसेल आलं पण नंतरच्या प्रोग्रामला कधीतरी आला असेल का हसबंड लोक भांडे घासतायत नंतर असे केस साईडला करतायत. खाजू येते. आता हिच्या नाकावर आताच खाजू आली होती. मी खाजून दिलं. असे दिवस आलेच असतील ज्यांचं लग्न झालंय त्यांच्यावरती. सिंगल लोकांच्या वरती नाही येणार ते दिवस.
संपलं आता लास्टचा घास बाकी आहे. लास्टचा घास का सगळ्यात छोटा घास लास्टचा, त्याच्यानंतर फिनिश्ड.